समितीच्या अध्यक्षांची पण भेटणार आहेत आणि त्यांना पण सांगणार या विषयाचा पाठपुरावा करा. धन्यवाद. खासदार किरीट सोमय्या यांनी अत्यंत महत्त्वाचा विषय उचललेला आहे. सर्वसामान्यांशी निगडीत असलेला हा विषय आहे की मोबाईलचा जो ड्रॉप कॉल होतो किंवा इंटरनेट असो किंवा SMS ज्या पद्धतीने पैसे वाढलेले आहे आणि सर्वसामान्यांची ग्राहकांची लूट होत आहे, त्या लूटची आता मी जबाब आणणार आहे. नवी दिल्लीत कॅमेरामॅन राकेश कुमारसह प्रशांत रामदास TV9 मराठी. तर कॉल ड्रॉपच्या याच मुद्द्यावरती काही खासदारांशी आमच्या प्रतिनिधीने बातचीत केली, पाहूया. सर्वसामान्य माणसाची लूट सुरू आहे. कॉल ड्रॉप्स असो, मोबाईल कंपन्या, इंटरनेट असो किंवा SMS असो किंवा कॉल ड्रॉप्स असो, या पद्धतीने ज्या पद्धतीने लूट करत आहे, अव्वाच्या सव्वा बिल पाठवत आहे. या विषयावर आज संसदेच्या 10 खासदारांनी केंद्रीय दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. त्यापैकी एक आपल्या सोबत आहे, त्यांची थेट चर्चा करूया. सर, आपलं स्वागत आहे TV9. सर, मला सांगा, आज आपण रविशंकर प्रसाद यांना एक निवेदन दिलं आहे. त्या निवेदनामध्ये म्हटलं आहे की कॉल ड्रॉप्समुळे सर्वसामान्य माणसाची ग्राहकांची लूट होत आहे. आपण त्या समितीचे सदस्य सुद्धा, काय म्हणणार? आपण जेव्हा कॉल करतो एखाद्याला की तिसऱ्या चौथ्या सेकंदाला कॉल कट होतो, परत कॉल केला की परत कॉल कट होतो. असं प्रत्येक कॉलला जो रेट आहे तो म्हणजे 1 रुपयाचा कॉल तो 3 रुपयाला पडतो. एक कॉल करायचा असेल तर असं म्हणजे 3-3, 4-4, 5-5 मला तर 10-10 वेळेस करावा लागतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या स्टँडिंगचा मेंबर आहे. मी कमिटीमध्ये सुद्धा हा विषय मांडला. आता मी परत आज संध्याकाळी आमची मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये पण हा विषय ठेवणार आहे की अत्यंत म्हणजे ठरवून देशभरातल्या वेगवेगळ्या या दूरसंचारच्या ज्या लाईन्स म्हणजे कंपन्या आहेत, यांनी ठरवून केल्यासारखा प्रोग्रामवर तो कुठल्याही कंपनीचं कार्ड घ्या तुम्ही की कॉल ड्रॉप हे चालू आहे. गेले 2-4 महिन्यापासून तर हा जास्तच त्रास आम्हाला जाणवतोय, सगळ्यांना जाणवतोय. जिस तरह से देखा गया है कि खासकर जब भी हम लोग मोबाइल से कॉल करते हैं तो मोबाइल का कॉल कट जाता है और उसका जो पैसा है उस ग्राहक से, कस्टमर से लिया जाता है और बार बार ऐसा होता है. क्या लगता है इसमें ये जो प्राइवेट कंपनी है कुछ खेल कर रही है? हम लोग सोचते हैं वो खेल कर रही है, क्योंकि एक अगर कॉल करते हैं तो मिनट में 3 बार हम लोग कॉल करना पड़ता है. अब सोचिए, एक कॉल का 1 रुपया होता है तो 3 रुपया खर्चा हो जाता है 1 मिनट के लिए. और हम एक ही कंपनी नहीं, सभी कंपनी की ये हालत है और इसमें सुधार होना बहुत ज़रूरी है. और जब मैं सांसद बन के आया था, मैं भी रविशंकर प्रसाद जी को मैं चिट्ठी लिखा था, इस व्यवस्था में सुधार होना चाहिए. और मैं आशा रखता हूँ अभी इस विषय को बहुत सभी लोग ने पार्लियामेंट में उठाया और मंत्री जी भी गंभीरता से लिया है. यानंतर अजून एक खासदार आमच्यासोबत कामाच्या तासा आहे, ते जोरहाटून आहे. सर, आपलं स्वागत आहे TV9 मध्ये. सर,